केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी अशोक कांबळे व खानापूर तालुका अध्यक्षपदी नवनीत लोंढा साहेब यांची निवड करण्यात आली। दरम्यान विटा शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी महापौर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कालकथित लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब यांना आदरांजली अर्पण करण्यात आली व प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडीचे पत्र देऊन या निवडी करण्यात आल्या। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की नूतन पदाधिकारी यांच्याकडे पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ते योग्य रीतीने पार पाडावी। पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यात इथून पुढच्या काळामध्ये पक्षवाढीचं काम विवेक आपांच्या विचाराने होईल। सांगली जिल्ह्यात इथून पुढे पक्षवाढीसाठी जो काम करेल त्यालाच पक्ष स्थान दिलं जाईल, जो पक्ष विरोधी काम करेल त्याची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असं यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी स्पष्ट केलं। रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार अशोक कांबळे यांना कार्याध्यक्षपदी निवड केली आहे। त्यामुळे सांगली मिरज कुपवाडमध्ये नवीन कार्यकर्त्यांची फळे अधिक जोमाने वाढवावी व पक्षाचा मोठा मेळावा लवकरच सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करून मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा आदेश जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी यावेळी पदाधिकारी यांना दिले। अशोक कांबळे म्हणाले, प्रोटोकॉलनुसार जिल्हाध्यक्ष यांचा आदेश अंतिम राहील। सांगली जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार जिल्हाध्यक्ष यांना आहे। त्यानुसार माझी ही निवड आठवले साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे। रिपब्लिकन पक्षाला इथून पुढच्या काळामध्ये शिस्त लावण्याची अत्यंत गरज आहे। आपले नेते रामदास आठवले साहेब यांच्या इथून पुढच्या दौऱ्याचं नियोजन अतिशय मोठं करायचं आहे। त्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला लागावं। लवकरच विविध आघाड्या स्थापन करून त्यांच्या पदाधिकारी यांच्या निवडी करायच्या आहेत व पक्षाचं काम अधिक जोमाने करूयात, असं यावेळी कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी सांगितलं। नवनीत लोंढा साहेब म्हणाले की खानापूर तालुक्यामध्ये पद नसताना मी तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्ष तळागाळापर्यंत अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला। आता तरी अधिकृत माझी निवड जिल्हाध्यक्ष यांनी केली। त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा व पक्षाचा संपर्क करायला लवकरच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे व येणाऱ्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 नगरसेवक निवडून आणणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं। सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी माननीय संजय मस्के साहेब यांचा अधिकृत निवड करण्यात आली। यावेळी महिला सहसचिव अलकाताई भंडारे, आटपाडी महिला तालुका अध्यक्ष सुष्मिता मोटे, सांगली जिल्हा अध्यक्ष कलाकार संघटना सुनील तोरणे साहेब, आनंद रामदास लोखंडे, रुपेश खिल्लारे, गणेश निवृत्ती पवार, संदीप सकट, गिरीश शंकर लोखंडे, खानापूर तालुका संघटक महादेव पाटोळे, युवा नेते प्रवीण वाघमारे, युवा नेते विशाल खिल्लारे, युवा नेते धनाजी खिल्लारे, युवा नेते धनाजी तुपे, महेश चंदनशिवे, विजय सावंत, हर्ष सावंत, सुरेश मोटेसर, प्रभाकर नाईक, मिरज युवक तालुका अध्यक्ष नंदकुमार कांबळे, रोजगार आघाडी तालुका अध्यक्ष अविनाश बोले, सांगली जिल्हा महापालिका क्षेत्र सचिव नितेश वाघमारे, युवा नेते शायरभाई मुजावर, खानापूर तालुका उपाध्यक्ष शरद घाटगे, गणेश लोखंडे, नागेश कांबळे, इंद्रजित यादव, संतोष चंदनशिवे, खानापूर तालुका संघटक श्रीकांत चंदनशिवे, महाराष्ट्र राज्य यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।